नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक एस देशमुख, सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदवीच्या प्रथम वर्षामध्ये शिकणाऱ्या किंवा शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच FY BCom, FY BSc, FY BA, त्याच व्यतिरिक्त FY BCA, FY BCS या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक नव्याने विषय नियोजित केलेला आहे, जो अभ्यासक्रमामध्ये आपल्याला या ठिकाणी क्रेडिट सिस्टीम म्हणून तो त्या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे. तर त्या विषयाचं नाव आपल्याला माहिती आहे. सुरुवातीला त्याचा परिचय होणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. त्या विषयाचं नाव अशा पद्धतीने आहे, डेमोक्रेसी, इलेक्शन अँड गव्हर्नन्स. डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, इलेक्शन म्हणजे निवडणूक किंवा निवडणूक प्रक्रिया आणि गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन किंवा व्यवस्था. ज्या पद्धतीने शासन चालतं तो सगळा भाग आपल्याला याकरता दिलेला आहे, जेणेकरून आपलं समाजभान जागृत व्हावं. आपल्याला निवडणुका, त्याचप्रमाणे देश पातळीवरील किंवा देशाच्या पातळीवरील वेगवेगळ्या संस्था, त्याचप्रमाणे कार्यपद्धती ही समजून यावी, हा मुख्य उद्देश ठेवून विद्यापीठाने विद्यार्थी हिताला दक्ष राहून कायमच आजपर्यंत निर्णय घेतलेत आणि हा विषय देखील नियोजित करण्यामागचं तेच विद्यापीठाचं प्रमुख कारण आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आपण हा विषय कॉमर्सला असेल 6 विषय त्या व्यतिरिक्त आहे, आर्ट्सला असतील तर त्याच्याही व्यतिरिक्त हा विषय आहे, सायन्सला असेल तर त्याही व्यतिरिक्त हा विषय आहे. म्हणजे FY BCom, FY BA, FY BSc, FY BCS, FY BCA या 5 विभागांमध्ये हा सक्तीचा विषय करण्यात आलेला आहे सन 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून. तर मुळात या विषयाची पद्धत गुणाची कशी आहे हे आपण सुरुवातीला समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण विद्यार्थी म्हणून अभ्यास करत असताना आपल्या सगळ्यांना मुळातच त्या वर्षभरात किंवा जो अंतिम सत्राचा भाग आहे त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं त्याचं अभ्यासक्रमाचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे, हे सर्व प्राध्यापकांना त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्गाला आकलन होणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्र हो, ही 2 क्रेडिटचा सब्जेक्ट किंवा 2 क्रेडिटचा हा विषय आहे. त्यामध्ये 50 मार्क आहेत एकूण. तर 50 मार्कांमध्ये वर्गीकरण 2 टप्प्यांमध्ये किंवा 2 पद्धतींमध्ये करण्यात आलेलं आहे. 25 मार्कांची असाइनमेंट असणार आहे. 50/2 म्हणजे 25 + 25 अशा पद्धतीने वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 25 मार्कांची असाइनमेंट असेल किंवा त्याला आपण प्रोजेक्ट म्हणूया, आणि 25 मार्कांची ही तुमची MCQ पद्धत म्हणजे बहुपर्यायी प्रश्नसंच पत्रिका किंवा बहुपर्यायी प्रश्नपत्रिका अशा पद्धतीने त्याचं विवेचन 2 पद्धतीने करण्यात आलेलं आहे. त्याचं वर्गीकरण 2 पद्धतीने करण्यात आलेलं आहे. मुळातच आता आपल्याला डेमोक्रेसी, त्यानंतर इलेक्शन आणि गव्हर्नन्स हे 3 पार्ट नावाप्रमाणे आहेत. विषयाचं नाव हे 3 शब्दांमध्ये आहे, डेमोक्रेसी, त्यानंतर इलेक्शन आणि गव्हर्नन्स. तर त्यामध्ये डेमोक्रेसी हा प्रथम धडा होईल किंवा पाठ होईल असं आपण समजून घेऊया. दुसरं इलेक्शन आहे आणि तिसरं आहे गव्हर्नन्स. आता आपण डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही हे आपण समजून घेणार प्रथम प्रकरण. त्यानंतर द्वितीय प्रकरण किंवा दुसरं प्रकरण इलेक्शन म्हणजे निवडणुका किंवा निवडणूक पद्धती ती कशा पद्धतीने चालते, त्याचे घटक वगैरे आपण सगळं त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. तृतीय प्रकरणामध्ये किंवा तिसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन किंवा त्याच्या पद्धती, मग ती चालवण्याची पद्धत, नेमकी प्रशासन कोण चालवतं याच्यावर सगळा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. या 3 प्रकरणांवर हे 25 + 25 बरोबर 50 मार्कांचं अभ्यासक्रमाचं शेड्यूल किंवा तशा प्रकारचा आराखडा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नियोजित केलेला आहे. तर आपल्याला हे सगळं अभ्यासत असताना आज प्रथम म्हणजे या 3 धड्यांपैकी आज आपण पहिला धडा किंवा आजचं पहिलं लेक्चर जर म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. तर ते लोकशाही, ज्याला डेमोक्रेसी आपण असं म्हणतो, त्याच्यावर आज आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला MCQ पद्धतीमध्ये हे सर्व अभ्यासक्रमाचं स्वरूप बसवायचं आहे, जेणेकरून विद्यार्थी वर्ग हा गुणांकनाच्या बाबतीत अधिक उत्तम कामगिरी करू शकेल किंवा उत्तम साध्यता करू शकेल असं मला वाटतं. तर विद्यार्थी वर्गाला या विषयासाठी सांगायचे मला असं की ही क्रेडिट सिस्टीमची असणारी या विषयाची रचना हे आपल्याला मार्क स्वरूपात गुणपत्रिकेवर येणार नाहीत, तर क्रेडिट स्वरूपात येतील. सुरुवातीला प्राध्यापक मंडळी याचे मार्क काढतील
किंवा विद्यापीठाकडे ते पोहोच करतील, त्यानंतर विद्यापीठाच्या स्तरावर त्या ठिकाणी जे ठरलेली असेल पद्धत त्याप्रमाणे त्या ठिकाणी विद्यार्थ्याला क्रेडिट दिली जाईल, म्हणजे श्रेणी दिली जाईल. तरी विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपला हा विषय तितका महत्त्वाचा नाही असं आपण समजून चालणार नाही. तर 6 विषयांप्रमाणे हा देखील अतिशय महत्त्वाचा आहे, जो तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्व विकासाला अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. पदवी प्राप्त केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही समाजामध्ये जाल, त्यावेळेस तुमचं समाजभान जागृत झालेलं असेल, एक आदर्श नागरिक तुमच्या रूपाने या देशाला मिळालेला असेल. म्हणून मला वाटतं हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही, त्यानंतर इलेक्शन म्हणजे निवडणूक प्रक्रिया, आणि गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन किंवा जी शासनाची पद्धत आहे ती, याचा आपण सांगोपांग विचार करणार आहोत. तर मित्र हो, आज लोकशाही या प्रथम क्रमांकाच्या प्रकरणाला किंवा घटकाला आपण आजच्या तासामध्ये या ठिकाणी सुरुवात करत आहोत. मुळातच लोकशाही ही शासन पद्धती आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शासन कुठल्या ना कुठल्या पद्धतीने चालतं. पूर्वीच्या काळी राज्य कारभार हा अनेक ठिकाणी राजेशाही पद्धतीने चालायचा. त्या ठिकाणी राजा हा प्रमुख असायचा, त्याच्या एक छत्री अंमलाखाली तिथली व्यवस्था, ते देशाचा कारभार, संबंधित घटक राज्याचा कारभार चालायचा. म्हणजे राजाचं संपूर्ण नियंत्रण राजेशाहीमध्ये असायचं. त्यानंतर काही वेळा आपण हुकुमशाही देखील पाहिली, मग इतिहासामध्ये आपण अभ्यासली. हुकुमशहा त्या ठिकाणी एकतर्फी राज्यकारभार करायचा. त्या ठिकाणी अनेक अनियंत्रित शासन व्यवस्थेचे घटक किंवा अनियंत्रित शासन व्यवस्थेचं स्वरूप आपल्याला दिसायला लागायचं. मग आजच्या काळात आपल्याला हुकुमशाही त्याचप्रमाणे राजेशाही हा अभ्यासाला यामध्ये प्रकरणाचा भाग जरी नसला तरी ती एक शासन पद्धती होती. मग आता आपल्याला आज अभ्यासायची लोकशाही. लोक अधिक शाही, शाही म्हणजे सत्ता, लोकांची असणारी सत्ता, म्हणजे साध्या सोप्या शब्दात लोकशाही असं त्याचं आपल्याला विस्तृत किंवा संक्षिप्त म्हटलं तरी चालेल. संक्षिप्त, विस्तृत आपण पुढं त्याच्यावर अधिक प्रकाश टाकूया, असं त्याचं वर्णन आपल्याला करता येईल. तर लोकशाही शासन पद्धती ही कुणाच्या संमतीनुसार चालते, तर लोकांच्या संमतीनुसार लोकशाही शासन पद्धती चालत असते. म्हणजे त्या ठिकाणी लोकांच्या संमतीशिवाय राज्यकारभार चालू शकत नाही. म्हणजेच लोकशाही शासन पद्धतीत लोकांच्या संमतीनुसारच राज्यकारभार चालत असतो किंवा चालविला जातो. तर ही अशी शासन व्यवस्था आहे ज्यामध्ये लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्याला, त्याचप्रमाणे व्यक्ती विकासाला जोपासण्यासाठी जनतेच्या सार्वभौमत्वाला प्राधान्य दिलं जातं. म्हणजे सर्वोच्च प्राधान्य कशाला आहे, तर जनतेच्या सार्वभौमत्वाला. हे आपल्याला सुरुवातीला लोकशाहीचा अर्थ, स्वरूप यामध्ये आपण पुढं त्याप्रमाणे विस्तृत विवेचन करणार आहे. परंतु एक परिचय, लोकशाही हा घटक नेमका काय आहे याचं विवेचन करताना मला मांडायचंय. आधुनिक काळामध्ये लोकांनी निवडून दिलेले जे प्रतिनिधी असतात ते त्या ठिकाणी राज्यकारभार चालवतात. पूर्वीच्या काळी गणराज्य होती, त्याचप्रमाणे काही घटक राज्य ही अतिशय कमी लोकसंख्येची होती. आत्ताच्या काळात, सध्याच्या काळात 10,000 20,000 लोकसंख्येची कुठली राज्य आहेत का, तर अजिबात नाही. किंवा तसे देश आहेत का, तर अजिबात नाही. आजच्या काळात लोकसंख्या वाढली, परिवर्तन झाले, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजेच काय, तर आजच्या काळात प्रत्यक्ष लोकांनी राज्यकारभार चालवणं हे शक्य होत नाही, तशी व्यवस्था उभारणं शक्य होत नाही. म्हणजे जनतेचे प्रतिनिधी थेट पद्धतीने जनता निवडून देते. कशाच्या माध्यमातून, तर मतदानाच्या माध्यमातून. आपल्या सगळ्यांना माहिती, प्रौढ मतदानाचा जो अधिकार आहे, वय वर्ष 18 पूर्ण केलेली जगात संबंधित घटक राज्यातील कुठलीही व्यक्ती. मग आता आपण जगाच्या दृष्टीने विचार केला समजा भारताचा, तर भारतामध्ये आपल्याला माहिती आहे वय वर्ष 18 झालं की आपल्याला मतदान प्राप्त होतं. तो अधिकार बहाल केला जातो शासनाकडनं किंवा संविधानाकडनंच, म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. मग त्यामध्ये कुठला भेद आहे का, तर अजिबात नाही. गरीब श्रीमंत असा भेद नाही, अल्पशिक्षित उच्च शिक्षित असा भेद नाही, महिला पुरुष अपंग असा कुठल्याच पद्धतीचा भेद त्या ठिकाणी नाही. म्हणजेच प्रौढ मतदानाच्या माध्यमातून लोक आपले प्रतिनिधी, जनतेचे प्रतिनिधी म्हणून सभागृहात कामकाज करण्यासाठी पाठवत असतात. जर आपण लोकसभेचा आपल्या भारताच्या दृष्टीने विचार केला मित्र हो, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रत्येक विधानसभेचं जसं क्षेत्र असतं तसं लोकसभेचं क्षेत्र आहे. आपण लोकसभेचा प्रथमतः विचार करूया. लोकसभेची निवडणूक पद्धती अशी आहे, लोकसभेचे मतदारसंघ ठरवले जातात. त्यामध्ये लोकसंख्येचा निकष हा प्रामुख्याने असतो. लोकसंख्येच्या आधारावर त्या ठिकाणी लोकसभेचे क्षेत्र किंवा लोकसभा निर्वाचन क्षेत्र किंवा लोकसभा मतदारसंघ असं त्या ठिकाणी त्याचं स्वरूप असतं. हे आम्हाला पाहायला मिळतं. मग त्यामध्ये अनेक उमेदवार, अनेक पक्षांचे उमेदवार, काही अपक्ष उमेदवार हे निवडणुकीला सामोरे जातात.
त्यामधून अधिकाधिक मतदान किंवा जनतेचा प्रत्यक्ष सपोर्ट, ज्याला जनमत म्हणू आपण, सर्वाधिक मतदान ज्या उमेदवाराला मिळतं, प्राप्त होतं, तो त्या मतदारसंघातून विजयी उमेदवार म्हणून घोषित केला जातो आणि तोच आपल्या भारताच्या संसदेमध्ये, सभागृहामध्ये त्या संबंधित क्षेत्राचं प्रतिनिधित्व करत असतो. तिथल्या सामान्य माणसाचं घराणं, समस्या, तिथल्या सामान्य माणसाला काय काय अपेक्षित आहे, कशा प्रकारचे कायदे अपेक्षित आहेत, कशा प्रकारची व्यवस्था अपेक्षित आहे, हे सर्व उभारण्यासाठी नवनवीन नियमावली, नवनवीन घटनादुरुस्त्या, नवनवीन कायदे हे करण्यासाठी तो जनप्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी कार्यरत असतो. हे आम्हाला सगळ्यांना माहिती. तसंच महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर प्रत्येक तालुक्यांमधून किंवा अनेक विधानसभा क्षेत्रांमधून, महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेचे मतदारसंघ आहेत. तालुके हे 300 पेक्षा जास्त आहेत. परंतु 288 मतदारसंघातून त्या संबंधित जनतेला जो अपेक्षित असतो उमेदवार किंवा जो प्रिय उमेदवार असतो, ज्याला आपण म्हणू जनतेला हवा असणारा उमेदवार, तो निवडून देण्याचं काम कोण करते तर तिथली सामान्य जनता करते. म्हणजे प्रौढ मतदान प्राप्त किंवा प्रौढ मतदानाचा अधिकार प्राप्त असणारे नागरिक करतात आणि तो त्या ठिकाणी तालुक्यातून त्या आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये म्हणजे मुंबई या ठिकाणी कार्यरत असतो. म्हणजेच असं यासाठी सांगायचं आहे की लोकशाहीमध्ये जनतेचे थेट प्रतिनिधी जनता निवडून देते. म्हणजे जनतेचे प्रतिनिधी राज्यकारभार चालवतात. त्यालाच आपण साध्या सोप्या शब्दामध्ये म्हणायचं झालं तर अप्रत्यक्ष किंवा प्रतिनिधिक लोकशाही असं म्हणतात. प्रतिनिधी किंवा प्रातिनिधी म्हटलं तरी चालेल. प्रतिनिधींची लोकशाही म्हणजे थोडक्यात प्रतिनिधी ज्या ठिकाणी निवडले जातात, ज्या व्यवस्थेमध्ये निवडून येतात आणि राज्यकारभार चालवतात, ती पद्धत प्रातिनिधिक लोकशाहीची होय. तर आता पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी लोकशाहीची सुरुवात कन्सेप्ट पाहिली. कन्सेप्ट म्हणजे थोडक्यात प्रस्तावना घेतली. अर्थ आणि स्वरूप आपण पुढे पाहतच आहोत. तर सुरुवातीला आता अर्थ या ठिकाणी सांगायचा झाला तर लोकशाहीचा अर्थ म्हणजे काय तर साध्या सोप्या शब्दामध्ये लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता होय. पहिला या ठिकाणी आपल्याला साधा सोपा अर्थ समजून येईल. लोकांची सत्ता म्हणजे लोकशाही किंवा लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता होय. त्यानंतर दुसरा आहे लोकांनी चालविलेली प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सत्ता म्हणजे लोकशाही होय. अनेक प्रकारच्या विविध राज्यशास्त्रातील तज्ज्ञांनी किंवा राज्यशास्त्रातील अभ्यासकांनी वेगवेगळ्या संकल्पना किंवा व्याख्या किंवा त्याच्या परिभाषा मांडलेल्या आहेत. परंतु त्याच्यामध्ये कॉमन अर्थ एकच आहे, लोकांची सत्ता. लोक अधिक सत्ता बरोबर लोकशाही. मी सुरुवातीलाच हे सगळं आपल्याला विवेचन केलेलं आहे. तर आता लोक अधिक सत्ता या दोन ग्रीक शब्दांपासून तयार झाला हा शब्द म्हणजे लोकशाही किंवा लोकसत्ता. तर ही जी संकल्पना आहे याबद्दल आपल्याला व्याख्या जर पाहायची झाली तर अब्राहम लिंकन आपल्याला जगप्रसिद्ध ही व्याख्या आहे. लोकांनी लोकांचे लोकांसाठी चालविलेले शासन म्हणजे लोकशाही होय. किंवा आपण लोक हा कॉमन एक शब्द घेतला. कोणासाठी तर लोकांसाठी. प्रश्न विचारायचा व्याख्येला. कोणासाठी लोकांसाठी. कोणी तर लोकांनी. आणि कोणाचे तर लोकांचे. म्हणजे लोकांचे लोकांसाठी लोकांनी चालविलेले शासन म्हणजे लोकशाही होय. हे आपल्याला लगेच व्याख्येमध्ये समजून येईल. तुम्ही नोंद करायची विद्यार्थी मित्र हो. लोकशाहीची व्याख्या अब्राहम लिंकन यांची किंवा त्यांच्या मते लोकशाही म्हणजे नेमकं काय तर लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी लोकांनी चालविलेले शासन किंवा चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. ही साधी सोपी सरळ व्याख्या आपण लोकशाहीच्या या प्रथम क्रमांकाच्या पाठामध्ये किंवा पाठ्यपुस्तकाप्रमाणे ज्या नियोजित केलेल्या आराखड्याप्रमाणे या ठिकाणी समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय, ज्या राज्यामध्ये जनतेचा सेवक किंवा जनतेचा प्रत्यक्ष सहभाग असतो. सेवकापेक्षा या ठिकाणी जनताच प्रत्यक्ष सहभाग घेत असते म्हणजेच प्रत्यक्ष लोकशाही आहे. आणि ही लोकशाही नेमकी कुठे येईल तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, ज्या देशामध्ये लोकसंख्या ही अतिशय कमी आहे, अतिशय अल्प आहे, अशा ठिकाणी ही लोकशाही आपल्याला पाहायला मिळत असते. तर ही लोकशाहीची संकल्पना पाहत असताना आपल्याला लोकशाहीमध्ये मुळातच ती सुरुवात कशी झाली हे पाहूया. तर मुळात आपल्याला सगळ्यांना माहिती, आमच्या देशामध्ये आपण लोकशाही आहे असं अभिमानानं म्हणतो. परंतु माणूस किंवा आपण मानव हा एक कसा प्राणी आहे तर एक सामाजिक प्राणी आहे, ज्याला समाजशील प्राणी आहे असं म्हटलं जातं. मग आता MCQच्या पद्धतीने किंवा बहुपर्यायी प्रश्नसंच पद्धतीमध्ये
या वर्षी सन 2020-21 जर आपल्याला हा प्रश्न कशा पद्धतीने विचारला जाईल हे जर सांगायचं झालं तर असा पर्याय किंवा असा प्रश्न येऊ शकतो, मानव हा टिंबटिंब प्राणी आहे, मध्ये आपल्याला डॅशमध्ये उत्तर भरायचं असतं किंवा लिहायचं असतं. तर आता आपला लोकशाहीमध्ये काय विषय येतो, तर माणूस हा सामाजिक प्राणी आहे, हे तुम्ही अभ्यासलं. मग आपल्याला पर्यायमध्ये येईल माणूस हा टिंबटिंब प्राणी आहे. एक आकडा येऊ शकतो, पर्याय क्रमांक 1 स्वार्थी, पर्याय क्रमांक 2 हुशार, पर्याय क्रमांक 3 येऊ शकतो चतुर, आणि पर्याय क्रमांक 4 येऊ शकतो सामाजिक किंवा समाजशील. शब्द वेगळा येऊ शकतो, समाजशील आला तरी तोच अर्थ आहे, सामाजिक आला तरी तोच अर्थ आहे. मग त्याचं आपलं ठाम उत्तर, जर आपला अभ्यास तयार असेल किंवा आपलं ज्ञान परिपक्व असेल तर आपण म्हणू शकतो किंवा त्या ठिकाणी आपलं उत्तर परफेक्ट येऊ शकतं. आपण तशी नोंद करू शकतो, मानव हा सामाजिक अथवा समाजशील प्राणी आहे. म्हणजेच काय समाजशील हे मी तुम्हाला आता प्रश्नाच्या ह्याच्यात सांगितलं. तर माणूस हा समूह करून राहणार आहे. मुळातच त्याचा स्वभाव किंवा वृत्ती आहे ना, जी समूह करून राहण्याची आहे. या समूहामध्ये आपले हक्क, आपले अधिकार हे अबाधित राहावेत, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये, त्याच्यावर कुणीही गदा टाकू नये किंवा त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये. यासाठी माणसाने मुळातच राज्यसंस्थेची निर्मिती केली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, लोक पूर्वीच्या काळी एकत्र आली, त्यानंतर मग राज्यसंस्था, समाज, त्यानंतर राज्यसंस्था निर्माण झाली. अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं माहितीच आहे. या लोकांनी आपला प्रतिनिधी निवडून राज्यकारभार करणं म्हणजेच लोकशाही होय. म्हणजे कोणी, ज्यांना किंवा ज्या माणसांनी किंवा ज्या मानवानी, थोडक्यात सगळ्यांनीच, आपण आज राहतो, ही लोकशाही आहे. परंतु त्याचा जो इतिहास आहे ना, तो सामाजिक माणसाचा जो गुणधर्म आहे त्याच्यापासूनच सुरुवात झाली आहे त्याची, किंवा त्याचा उगम त्यापासूनच झालेला आहे. माणसाचा जो स्वभाव आहे ना, तो समूह करून राहण्याचा आहे. मग आता आपण ही संकल्पना पाहिल्यानंतर लोकशाहीमध्ये दुसरी एखादी व्याख्या अभ्यासाला आपल्याला जर घ्यायची असेल तर J.S. मिल, जे राज्यशास्त्रातील एक तत्वज्ञ किंवा तत्ववेत्ता किंवा अभ्यासक म्हणून, किंवा ज्यांनी फार मोठं चिंतन केलेलं आहे, राज्यशास्त्राचा परिपूर्ण अभ्यास केलेला आहे, राज्यव्यवस्थेचा अभ्यास केलेला आहे, असं एक नाव आहे J.S. मिल. म्हणजेच त्यांच्या मते आता व्याख्या काय आहे लोकशाहीची, तर ती आम्ही आता समजून घेऊया. लोकशाहीची त्यांची व्याख्या अशी आहे, लोकशाही हा शासनाचा असा प्रकार आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं, लोकशाही काय आहे, तर हा एक शासनाचा प्रकार आहे. शासन पद्धती कशी आहे, राजेशाही आहे, लोकशाही आहे किंवा हुकुमशाही आहे. मग यापैकी आपल्याला लोकशाही फक्त अभ्यासायची आहे, म्हणून मी सांगतो लोकशाही हा शासनाचा असा प्रकार आहे. J.S. मिल यांची व्याख्या समजून घेऊया मित्र आणि मैत्रिणींनो, विद्यार्थ्यांनो. लोकशाही हा शासनाचा असा प्रकार आहे ज्यामध्ये संपूर्ण किंवा बहुतांशी लोक, आता लोक आहेत त्यामुळे लोकशाही आहे, लोकशाही असा प्रकार आहे ज्यामध्ये संपूर्ण किंवा बहुतांशी लोक आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींमार्फत शासकीय सत्ता उपभोगतात. म्हणजे शासन कुणाचं आहे, थेट पद्धतीने जनतेचं आहे, सामान्य माणसांचं आहे, जनतेच्या सोबत म्हणजेच मतदारांचं आहे किंवा नागरिकांचं आहे, ज्याला आपण कायद्याच्या भाषेत नागरिक म्हणू शकतो. त्या नागरिकांचं हे शासन आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये J.S. मिल या तत्ववेत्याला सांगायचं हे की लोकशाही हा अशा शासनाचा प्रकार आहे किंवा अशी शासन पद्धती आहे ज्यामध्ये लोकशाहीमध्ये लोकच प्रत्यक्ष सत्ता उपभोगतात. म्हणजे आपल्या प्रतिनिधींमार्फत ते स्वतःच मालक असतात. जनता ही खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये मालक असते किंवा जनतेला सर्वश्रेष्ठ अधिकार असतात, असं सांगितलं गेलेलं आहे. तर आता या लोकशाहीची काहीतरी वैशिष्ट्ये असणार आहेत. नक्की वैशिष्ट्य म्हणजे काय, त्याची विशेषता काय, लोकशाहीचं नेमकं स्वरूप आणि विशेषता यासाठी आहे की आपल्याला ती अभ्यासायची. म्हणून आपल्याला लोकशाहीचं वैशिष्ट्य समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर लोकशाहीचं वैशिष्ट्य अनेक आहेत. त्यामध्ये अभ्यासक्रमाच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला पहिलं वैशिष्ट्य असं सांगता येईल, स्वातंत्र्य आणि समानता. तर आपण स्वातंत्र्य काय हे अनेक वेळा शिकलो आहे. आपण इयत्ता 10वीपर्यंत नागरिक शास्त्रामध्ये ते देखील थोडंसं त्याचं विवेचन आपल्या मार्गदर्शकांनी त्या काळामध्ये शिक्षकांनी केलेलं असेल. तर स्वातंत्र्य म्हणजे काय, व्यक्तीला स्वतःचे निर्णय घेण्याचे असलेली अधिकार किंवा तसं वातावरण, मुक्त वातावरण म्हणजे स्वातंत्र्य. हे जर साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मुक्त वातावरण म्हणजे स्वातंत्र्य. मग ते समतेचं स्वातंत्र्य असेल किंवा शिक्षणाचं स्वातंत्र्य असेल किंवा भाषणाचं स्वातंत्र्य असेल किंवा आचार स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, अशा प्रकारचे अनेक स्वातंत्र्याचे भाग आहेत. तो मुद्दा इथं नाही, आपली लोकशाही चालली आहे. लोकशाहीतील वैशिष्ट्ये स्वातंत्र्य आणि समानता
किंवा समता हे लोकशाहीचं पहिलं वैशिष्ट्य नमूद करता येईल. मग व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, मत प्रगटनाचे स्वातंत्र्य, आपल्याला बोलण्याचं जे स्वातंत्र्य आहे, आपलं मत व्यक्त होण्याचं, करण्याचं किंवा अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, त्याला मत प्रगट करण्याचं स्वातंत्र्य म्हटलं जातं. तर आपण स्वातंत्र्य आणि समानता हे पहिलं वैशिष्ट्य लोकशाहीचं समजून घेतोय. त्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, मत प्रगटनाचे स्वातंत्र्य, त्याचप्रमाणे विविध संस्था आणि संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य, सभा घेण्याचं स्वातंत्र्य, निवडणूक लढवण्याचं, त्याचप्रमाणे निवडणुकीला उभं राहण्याचं इत्यादी अनेक प्रकारची स्वातंत्र्य दिलेली आहेत. म्हणजेच थोडक्यात काय, एखाद्या विशिष्ट घटकाला ही दिलेली नाहीत, तर संपूर्ण नागरिकांना, त्या देशाच्या संबंधित सर्व नागरिकांना ती दिलेली आहेत. त्यांचा हेतू हाच आहे, विषमता दूर करणे आणि समानता प्रस्थापित करणे. म्हणजे कोणत्याही माणसाला आपण या सगळ्या प्रक्रियेपासून, यापासून दूर आहोत असं वाटू नये. म्हणजेच त्याला याच्यामध्ये सुवर्ण संधी, जी स्वतःच्या विकासाची आणि आपल्यासोबत देशाच्या विकासासाठी परस्परांमध्ये बंधुत्व अशा पद्धतीची समानता थोडक्यामध्ये प्रस्थापित करणे, हेच लोकशाहीचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजेच लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे स्वातंत्र्य आणि समानता. दुसरं जर आपल्याला वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आधुनिक हितसंबंधांची जोपासना. आधुनिक हितसंबंधाची जोपासना यामध्ये लोकांच्या आर्थिक हितसंबंधांची जोपासना ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यामध्ये राज्याचं आर्थिक किंवा जे अर्थविषयक ध्येय धोरण असतं ना, आणि राज्याने स्वीकारलेली व्यवस्था आहे, त्याच्यासाठी ही कल्याणकारी कार्य म्हणून अतिशय महत्त्वाची ठरतात. जी राज्यासाठी स्वीकारलेली कल्याणकारी कार्य आहेत, त्यामध्ये लोकशाहीचे हे एक प्रमुख वैशिष्ट्य सांगता येईल. कारण प्रत्येक देशाचं एक बजेट असतं, प्रत्येक राज्याचं एक बजेट असतं, ज्यामध्ये आर्थिक नीतिनियम, ज्याला आपण कायदा म्हणू, थोडक्यात आर्थिक आगामी काळामध्ये काय काय आपल्याला करायचे, मग सामान्य माणसांसाठी कला, क्रीडा, शेती, सहकार, व्यापार आणि विशेषतः उद्योग क्षेत्रामध्ये काय करायचं याचा आराखडा अंदाजपत्रकामध्ये किंवा ज्याला बजेट आपण म्हणू, अर्थसंकल्पामध्ये हा मांडला जातो. आपल्याला माहिती आहे आर्थिक वर्ष हे 1 मे ते 31 मार्च अशा पद्धतीने असतं. त्यामध्ये सुरुवातीलाच फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्प मांडला जातो. भारताच्या संदर्भामध्ये जर सांगायचं झालं तर संसदेमध्ये देश पातळीसाठी, संपूर्ण देशाच्या व्यापक कार्यक्षेत्रासाठी आणि संबंधित अनेक घटक राज्यांमध्ये, 29 घटक राज्यांमध्ये त्या राज्यांचा अर्थसंकल्प हा मांडलेला असतो. हे आपण नेहमी पाहतच आलेलो आहोत. तर हे दुसरं वैशिष्ट्य झालं. तिसरं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं लोकशाहीचं तर मताधिकार. मत अधिक अधिकार म्हणजे मतदान करण्याचा असलेला अधिकार म्हणजेच मताधिकार होय. सुरुवातीला शब्दाची फोड केली की आपल्याला मुळात शब्दाचा गाभा, शब्दाचा अर्थ हा सहज लक्षात येईल. अनेक यामध्ये कला शाखेच्या विद्यार्थ्यांना हा राज्यशास्त्र विषय आहेच, परंतु वाणिज्य म्हणजे FY BCom, त्यानंतर सायन्स म्हणजे FY BSc, त्याचप्रमाणे FY BCA, FY BCA, याच्याचप्रमाणे इतर जो वर्ग आहे तो आपला BCA किंवा BCS म्हणजे 5 शाखांपैकी जो विषय ठरवलेला आहे त्या सगळ्यांना हा विषय सोपा जावा याच्यासाठी मी अतिशय चांगल्या पद्धतीने, अतिशय सखोलपणानं हे सर्व विवेचन करतो आहे. तर मताधिकार म्हणजे मत देण्याचा अधिकार किंवा मतदान करण्याचा असलेला अधिकार आपल्या राज्यात किंवा देशात आपल्याला माहिती, सुरुवातीलाच मी त्याचा उल्लेख केला, 18 वर्ष पूर्ण केलेली कुठलीही व्यक्ती मतदान करण्यासाठी अधिकार प्राप्त असते किंवा त्या व्यक्तीला तो अधिकार संविधानाने दिलेला असतो. तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ज्याला आपण प्रौढ मतदार किंवा प्रौढ मतदानाचा अधिकार म्हणतो. प्रौढ मताधिकार असं देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर सार्वत्रिक निवडणुका होतात दर 5 वर्षांनी, ज्या प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये असतात किंवा प्रत्यक्ष आपण प्रतिनिधी निवडून देतो. त्यामध्ये काही प्रतिनिधींचं दुर्दैवाने निधन झालं किंवा जर काही हरकती असतील तर त्या अशा वेळी आपल्याला माहिती पोटनिवडणुका होतात. अशा वेळी देखील मतदानाचा अधिकार हा मतदारांना अथवा नागरिकांना प्राप्त होत असतो. तर स्त्री पुरुष, शिक्षित अशिक्षित, गरीब श्रीमंत अशा कोणत्याच आधारावर भेदभाव होत नाही. हे लोकशाहीतलं मतदाराच्या संदर्भातलं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे मताधिकार हे लोकशाहीचं तिसरं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येईल. चौथं वैशिष्ट्य आहे सरकारवर टीका करण्याचा अधिकार, त्याचप्रमाणे न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार. कुठलाही नागरिक सरकारवर टीका करू शकतो. हीच पूरक लोकशाहीचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे किंवा एक पूरक लोकशाहीचं चांगलं लक्षण आहे.
चांगल्या प्रकारची लोकशाही ज्या देशात असते, ज्या ठिकाणी नागरिक हे सरकारवर टीका करू शकतात, सरकार सामान्य नागरिकांचा, सामान्य माणसांचा आवाज दाबू शकत नाही, ती खऱ्या अर्थानं परिपक्व लोकशाही आहे असं म्हटलं जातं. असं जर म्हटलं गेलं तर तेही चुकीचं ठरणार नाही. सामान्य माणूस हा त्यांना अपेक्षित असणारे कार्य करून घेण्यासाठी लोकशाही प्रक्रियेमध्ये शासनावर टीका करू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या संदर्भात एखाद्या विषयाच्या अनुषंगाने जर नागरिकांवर अन्याय होत आहे असं त्यांना वाटलं, तशी भावना त्यांच्यामध्ये उत्पन्न झाली, निर्माण झाली, तर ते त्या ठिकाणी न्यायमंडळाकडे म्हणजे न्यायालयाकडे दाद मागू शकतात. हा त्यांचा अधिकार आहे. मग निवडणूक प्रक्रियेत ते सहभागी होऊ शकतात. सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी पक्ष म्हणून काम करू शकतात, संघटना म्हणून काम करू शकतात. तसेच इतर कोणत्याही निवडणुकांमध्ये त्यांना उभं राहण्याचा अधिकार आहे किंवा निवडणुकीच्या माध्यमातून ते पद मिळवण्याचा अधिकार आहे. त्यानंतर 5वं जर वैशिष्ट्य आपल्याला सांगायचं झालं तर विचार प्रणालीला महत्त्व. विचार प्रणाली म्हणजे एक प्रकारचा विचार, उद्दिष्टे, ध्येय, धोरणे यांचा समुच्चय म्हणजे विचार प्रणाली. एखाद्या व्यक्तीचा विचार कसा आहे त्याला विचार प्रणाली आपण म्हणतो साध्या सोप्या शब्दामध्ये. तर विचार प्रणालीमध्ये लोकशाहीत विचार प्रणालीला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. कारण अनेक राजकीय पक्ष असतात, त्यांची स्वतंत्र विचारसरणी असते, विचार करण्याची पद्धत असते. ते त्या आधारावर जनतेच्या समोर जातात, आपला जाहीरनामा मांडतात. तो जर जनतेला पटला तर संबंधित पक्षाला जनता सत्ता देते किंवा सत्तेचा सोपान गाठण्यापर्यंत तो पक्ष त्या ठिकाणी सक्षम ठरतो. म्हणजेच काय तर विचार प्रणालीला महत्त्व असलेलं हे आपल्याला लोकशाहीमध्ये दिसून येतं. तर व्यक्तिपूजेला त्या ठिकाणी अजिबात स्थान नाही. लोकशाहीमध्ये व्यक्तीच्या पूजेला किंवा व्यक्तिपूजेला स्थान नाही, तर त्या ठिकाणी विचार प्रणालीला अनन्यसाधारण महत्त्व आहे असं आम्हाला या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतं. अभ्यासक्रमाच्या निमित्तानं ते त्या ठिकाणी नमूद करता येईल. त्यानंतर जर पुढचं वैशिष्ट्य 6वं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर व्यक्ती प्रतिष्ठेला मूल्य. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं मूल्य किंवा प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिप्रतिष्ठेचं मूल्य हे समान मानलं जातं. हे लोकशाहीचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे किंवा एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर 7वं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर निवडणूक प्रक्रिया. लोकशाही आहे म्हणजे लोकांना अधिकार आहे निवडणुकीला उभं राहण्याचा, पक्ष म्हणून काम करण्याचा किंवा सरकारवर टीका करण्याचं. हे सगळं झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया असते. कारण त्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून जातात. त्यांचा निश्चित कार्यकाळ असतो, कालखंड असतो 5 वर्षाचा. तो झाल्यानंतर पुन्हा ज्यांना इच्छा असते उभं राहण्याची ते सर्व पक्ष किंवा व्यक्ती हे त्या ठिकाणी सत्ता मिळावी यासाठी प्रयत्न करतात. ते साहजिकच आहे. तर हे सगळं करत असताना निवडणूक या प्रक्रियेच्या माध्यमातून देशामध्ये लोकशाही ही प्रस्थापित झालेली आहे हे आम्हाला दिसतं. मग ठराविक काळानंतर जी निवडणूक होते त्याच्यामध्ये किंवा सार्वत्रिक निवडणुकी असेल, त्या निवडणुकीची प्रोसेस असेल, प्रक्रिया असेल, त्याच्यामध्ये देखील त्या ठिकाणी लोक सहभाग घेऊ शकतात. म्हणजे लोकशाहीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे निवडणूक प्रक्रिया. त्यानंतर हितसंबंधी व दबाव गटांचा प्रभाव. जर एखाद्या समाज घटकावर अन्याय होत असेल तर दबाव गट म्हणून काही नागरिक, काही पक्ष, काही संघटना सरकारवर दबाव टाकण्याचं काम करतात आणि आपलं ध्येय साधण्याचं काम करतात, जनहित साधण्याचं काम करतात. म्हणजे दबाव गटांचा प्रभाव हा लोकशाहीमध्ये सरकारवर आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे आज एकूण लोकशाहीची वैशिष्ट्ये हे अभ्यासत असताना आपण पहिलं स्वातंत्र्य आणि समानता हे वैशिष्ट्य अभ्यासलं. दुसरं वैशिष्ट्य आधुनिक हितसंबंधांची जोपासना. तिसरं मताधिकार. चौथं वैशिष्ट्य सरकारवर टीका करण्याचा अधिकार. त्यानंतर 5वं वैशिष्ट्य विचार प्रणालीला महत्त्व. 6वं वैशिष्ट्य व्यक्तिप्रतिष्ठेला मूल्य. 6वं वैशिष्ट्य झाल्यानंतर 7वं अतिशय महत्त्वाचं आहे निवडणूक प्रक्रिया किंवा निवडणुकीची कार्यपद्धती. आणि 7वं वैशिष्ट्य आहे हितसंबंधी व दबाव गटांचा प्रभाव. एकूण 8 वैशिष्ट्यांच्या आधारे लोकशाहीची वैशिष्ट्ये आपल्याला समजून येऊ शकतात. आपण आत्तापर्यंत लोकशाहीची सुरुवातीची संकल्पना, त्याच्यानंतर 2-3 व्याख्या, त्याच्याप्रमाणे स्वरूप आणि वैशिष्ट्ये आता अभ्यासलेली आहेत. या ठिकाणी लोकशाही हा मुद्दा बऱ्यापैकी आपला अभ्यासून झालेला आहे. या ठिकाणी मी आपलं सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींचं पुनश्च एकदा हार्दिक आभार व्यक्त करतो. आपण हे लेक्चर अधिकाधिक चांगल्या पद्धतीने आकलन करा आणि आपल्या परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळावं अशा प्रकारची शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. मनःपूर्वक धन्यवाद.